गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आणि मी प्राध्यापक रमेश घोरपडे तुम्हा सर्वांचं आपल्या या चालू घडामोडीच्या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत। आणि आपण आजच्या चालू घडामोडीमध्ये नवीन प्रश्न बघणार आहोत। नीरज चोप्रा क्लासिक 2025 ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली सांगायचंय तर बेंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली, आणि स्वतः नीरज चोप्राच या स्पर्धेला म्हणजे जिंकला आहे, सुवर्ण पदक त्याला मिळालेलं आहे भालाफेक मध्ये। आता पुढे जाऊयात आपण, ठीक आहे। भारतातील गिफ्ट सिटी मध्ये शाखा उघडणारी पहिली UAE आधारित बँक कुठे आहे तर कोणती आहे तर ती बँक जी आहे ती मेशरेक बँक आहे, जी UAE च्या धर्तीवरती अवलंबून आहे, ज्याला तुम्ही युनायटेड अरब अमिराती असं म्हणता। या देशाच्या धर्तीवरती ही ऑलरेडी बँक या देशामध्ये आहे आणि आपण त्याच धर्तीवरती ही बँक भारतामध्ये सुरू केलेली। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय इथे, तर भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक कुठे सुरू करण्यात आलेले आहे ते हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। चला पुढे जाऊयात आपण। नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा, तर काय म्हटलंय त्यांनी ते एकदा क्लिअर करा। 2025 मध्ये ब्रिटिश ग्रँड प्रिक्स नावाची ही जी स्पर्धा आहे ती कोणी जिंकली तर ती लॅडो नॉरिस यांनी जिंकलेली आहे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, 2025 मध्ये जागतिक बॉक्सिंग कपचा दुसरा टप्पा कुठे पार पडण्यात आलेला आहे तो कझाकिस्तान मध्ये एक शहर आहे आस्ताना नावाचं, त्या ठिकाणी पार पडलेला आहे, ओके। त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात काय म्हटलंय बघा, भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे, जे आनंद गुजरात या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे, आणि जे त्रिभुवन कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी या नावाने ते हे असेल विद्यापीठ असेल, ठीक आहे। पुढचा प्रश्न लगेच, तर नंतरचा प्रश्न काय आहे बघा, तर मित्रांनो इथे काय करण्यात आलेलं आहे तर 3x35 इनिशिएटिव्ह नावाचा एक प्रोग्राम WHO ने राबवलेला आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 3 चा जो काय विचार आहे तो असं म्हणतात ते टोबॅको वरती 50% टॅक्स लावणार आहे, टोबॅको, ओके, टोबॅको, आणि त्याचबरोबर ते अल्कोहोल वरतीही 50% टॅक्स लावणार आहेत, अल्कोहोल, ओके, अल्कोहोल, आणि त्यानंतर परत पुढे ते शुगर युक्त जे काय हे आहेत पेय आहेत, म्हणजे अति शुगरयुक्त जे काय पेय त्यावरती ते टॅक्स लावणार आहेत। मग तुम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या शुगरयुक्त पेयचा विचार करू शकता, ठीक आहे। चला पुढे आपण बघूयात नंतरचा प्रश्न, संजोग गुप्ता यांनी ICC CEO पदावरती नुकताच कारभार स्वीकारलेला आहे, तो कधी स्वीकारला तर 7 जुलै 2025 ला, आणि बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं म्हटलं जातं याला, आणि याचं जे काय हेडक्वार्टर आहे ते दुबई मध्ये आहे, लक्षात राहू द्या, आणि CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर। पुढचा प्रश्न बघा, मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने लागू केली, ती केलेली आहे मध्य प्रदेशने, ठीक आहे असं। आणि मध्य प्रदेशचे जे काय मुख्यमंत्री मोहन यादव आहेत यांच्या माध्यमातून ती योजना लागू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून ग्राम पातळीवरती यांना वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये विकास करता येईल, यासाठी या योजनेचं विशेष महत्व आहे। आणि आज आपण एवढ्या प्रश्नावरती थांबणार आहोत, आणि सर्वांनी व्यवस्थित हे ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो, ठीक आहे। सर्वांनी अभ्यास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या।